नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ओल्या मटारपासून खारीसारखे कुरकुरीत मटार पॅटीस करणार आहोत। त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सर्वात प्रथम त्याला मटारची भाजी करावी लागणार आहे। त्यासाठी इथे 7 ते 8 आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे घालून मिक्सरमधून वाटून घेऊया। आलं मिरचीचं मिश्रण वाटून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या मटारचे कच्चे दाणे इथे घेतलेले आहेत। हे दाणे मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे थोडेसे जाडेभरडे असे हे दाणे वाटून घेतलेले आहेत। भाजी परतण्यासाठी इथे कढईमध्ये एक छोटासा चमचा भरून तेल घालून घेऊया। खूप जास्तही तेल इथे आपल्याला वापरायचं नाही, थोडंसंच तेल वापरायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून मोहरी व जिरे थोडीशी तडतडल्यानंतर यामध्ये आले मिरची व लसणाची पेस्ट घालून घेऊया व मिरचीचा थोडासा मिरचटपणा कमी होईपर्यंत चांगली तळून घेऊया, म्हणजेच परतून घेऊया। यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ घातल्यानंतर ओबडधोबड मिक्सरमधून वाटून घेतलेले मटारचे दाणे घालून घेऊया। हे मटारचे दाणे आपल्याला शिजवायची अजिबातही गरज नाही। 2 ते 3 मिनिटांसाठी हे मिश्रण चांगलं परतून घेऊया। भाजी चांगली परतल्यानंतर गॅस बंद करून ही भाजी अशीच कढईमध्ये ठेवून द्यायची आहे। कढईमधून काढून एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, म्हणजे भाजी अजिबातही कढईला चिकटून राहणार नाही। आवरणासाठी आपल्याला कणिक मळून घ्यावी लागणार आहे। त्यासाठी इथे एका ताटामध्ये 1 वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा घालून घेऊया। इथे तुम्ही नुसता मैदा किंवा नुसता रवा वापरला तरीही चालू शकेल। आता यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा ओवा असा हातावरती थोडासा चोळून यामध्ये घालून घेऊया। मोहन म्हणून यामध्ये पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे 5 चमचे वितळून घेतलेलं तूप घालून घेऊया। तूप घातल्यानंतर तूप पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। तूप पिठाला चांगलं चोळून झाल्यानंतर थोड्या पाण्याचा वापर करून कणकेचा एक किंचितसा सैलसर असा गोळा मळून घेऊया। यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे थोडासा सैलसरच गोळा मळून घ्यायचा आहे, कारण की रवा भिजण्यासाठी थोडेसे जास्ती पाणी लागते। कणिक छान मऊसूद अशी मळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे एकदम मऊसूद अशी ही कणिक मळून झालेली आहे व तुम्ही ते पाहू शकता इतपत सैलसर ही कणिक आहे। आता यावरती झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। 15 ते 20 मिनिट झालेली आहेत व आता इथे कणिकही चांगली भिजलेली आहे। यापेक्षाही आपल्याला ही कणिक एकदम मऊ लुसलुशीत बनवायची आहे। त्यासाठी इथे किचन ओट्यावरती थोडंसं तेल घालून घेऊया व ही कणिक 5 ते 7 मिनिटांसाठी छान अशी रगडून मळून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पाटा असेल तर तुम्ही ही क्रिया पाट्यावरतीही करू शकता। अशा प्रकारे ही कणिक आपटून मळून घेतल्यामुळे मटार पॅटीस एकदम खुसखुशीत असे तयार होतात। अजूनही कणिक मला थोडीशी घट्टसर अशी वाटत आहे, म्हणून मी थोड्याशा पाण्याचा शिंतोडा देऊन परत ही कणिक मळून घेत आहे। एकदम मऊ लुसलुशीत अशी ते कणिक तयार झालेली आहे। आता लगेचच पोळ्या लाटायला घेऊया। पोळ्यांना लावण्यासाठी आपल्याला साठा तयार करावा लागणार आहे। त्यासाठी इथे एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेऊया। त्यामध्ये छोटे 3 चमचे भरून तेल घालून घेऊया। हे कॉर्नफ्लोअर तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे खूप जास्त पातळही नाही व खूप जास्त घट्टही नाही असा साठा तयार झालेला आहे। छोट्या आकाराच्या 5 ते 6 पोळ्या करण्यासाठी इथे या कणकेतील लिंबाच्या आकाराचे गोळे तोडून घेऊया। इथे तुम्ही 4 पेक्षा जास्त कितीही लेयर्स करू शकता। तर इथे आपण 6 लेयर्स करणार आहोत। त्यासाठी इथे 6 गोळे तोडून घेतलेले आहेत। या गोळ्यातील एक गोळा मैद्यामध्ये घोळून एकदम पातळ अशी ही पोळी लाटून घेऊया। तर अशा प्रकारे राहिलेल्या सर्व पोळ्या लाटून घेऊया व सर्व पोळ्या बाजूला ठेवून द्यायच्या आहेत। सर्व पोळ्या लाटून झाल्यानंतर पहिल्या पोळीवरती साठा सर्व बाजूने साठा लावून घेऊया।
नंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या पोळीवरतीही साठा लावून घ्यायचा आहे. पोळी जर थोडीशी कमी पडत आहे अशी वाटत असेल तर थोडीशी अशा प्रकारे लांबून दुसऱ्या पोळीवरती अलगद ठेवून द्यायची आहे. 6व्या पोळीवरती इथे आपण साठा लावलेला नाही. आता ही मोठ्या आकाराची पोळी अलगद अशी थोडासा मैद्याचा वापर करून लाटून घेऊया. पोळी थोडीशी लाटून झाल्यानंतर या 6व्या पोळीवरतीही राहिलेला सर्व साठा लावून घेऊया. साठा लावून झाल्यानंतर पोळी एकदम दाबून दाबून अशी फोल्ड करून घ्यायची आहे. यामध्ये अजिबातही हवा राहणार नाही अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे. आता हा तयार झालेला रोल किंचितसा जाड आहे म्हणून थोडासा हाताने असा फिरवून घ्यायचा आहे. नंतर सुरीच्या साहाय्याने याचे छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे कट करून घ्यायचे आहेत. यातील एक गोळा उचलून एक छोट्या आकाराची पोळी लाटून घेऊया. लेयर्सवाल्या बाजू पोळीवरती आल्या पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. ही पोळी आपल्याला मध्यभागी जास्त न लाटता कडेकडेने लाटून घ्यायची आहे. मध्यभागी पोळी खूप जास्त पातळ केली तर सारण भरल्यानंतर पोळी फाटू शकते व तेलात सोडल्यानंतर सर्वकडे सारण पसरलं जाईल. तर अशा प्रकारे एकदम कडेकडेने ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या पोळीला चौकोन आकार देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी इथे पिझ्झा कटरच्या साहाय्याने याच्या कडा कट करून घेऊया. या कट केलेल्या कडाही आपल्याला बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. नंतर त्या आपण सर्व पॅटीस तळून झाल्यानंतर तळून घेणार आहोत. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा भरून मटारची भाजी भरून घेऊया. हे पॅटी चांगलं बंद करण्यासाठी तिन्ही बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे व एकदम दाबून असं हे प्रेस करून घ्यायचं आहे. पॅटीस दिसायला एकदम सुबक दिसावे यासाठी काठी चमच्याच्या मदतीने असे मार्क्स करून घेऊया. तर अशा प्रकारे एकदम लेयर्सवाले इथं पॅटीस तयार झालेलं आहे. अशा प्रकारे राहिलेले सर्व पॅटीस तयार करून घेऊया. मटारच्या सीझनमध्ये एकदा तरी अशा प्रकारे हे मटारचे पॅटीस केलेच पाहिजे. अशा प्रकारे दुसरं पॅटीसही इथं करून घेतलेलं आहे. सर्व पॅटीस करून झाल्यानंतर तळून घेऊया. त्यासाठी इथे कढईमधील तेल चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये 3 पॅटीस सोडून घेऊया व एकदम मंद आचेवरती हे पॅटीस तळून घेऊया. इथे एकदम छोट्या चमच्याचा वापर करायचा आहे. पॅटीसची उलटपालट करण्यासाठी मंद आचेवरती पॅटीस तळत असल्यामुळे पॅटीस तळायला थोडासा जास्त वेळ लागतो. 4 ते 5 वेळा पॅटीस उलटपालट केल्यानंतर इथे पॅटीसला दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे व तुम्ही इथे पाहू शकता यावरती लेयर्सही छान आलेले आहेत. एका झाऱ्याच्या मदतीने हे पॅटीस तेलामधून काढून घेऊया. सर्व पॅटीस तळून झाल्यानंतर पॅटीसच्या थोड्याशा कडा उरल्या होत्या. त्या कडाही इथे मंद आचेवरती छान अशा तळून घेतलेल्या आहेत. म्हणजेच इथे आपले खारी शंकरपाळे तयार झालेले आहे. तर अशा प्रकारे इथे खारीसारखे कुरकुरीत असे आपले मटार पॅटीस तयार झालेले आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मटार पॅटीस नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.